युती संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी पहिलं विधान केलेलं आहे। पारदर्शकता ही भाजपसाठी केव्हाही अतिशय महत्त्वाची आहे असं त्यांनी मुद्दामपणे अधोरेखित केलंय। मुख्यमंत्री आज काय म्हणालेले आहेत ठाण्यामध्ये बोलताना आपण पाहूया। आता केवळ सत्तेकरता युती नाही आहे, ही जी युती आहे ही अजेंड्यावर युती आहे। ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे। केवळ हे सीट शेअरिंग नाही आहे, केवळ सीट शेअरिंग करायचं नाही आहे, केवळ जागांवर तडजोड करायची नाही आहे। जागांची तडजोड तर कोणाशी केली जाऊ शकते, जागांच्या तडजोडी करता हा युतीचा विषय नाही आहे। तर या ठिकाणी जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे। एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत। आपल्या बूथची योग्य रचना करणं, आपल्या बूथच्या कार्यकर्त्याला कामाला लावणं, त्याच्यासोबत संवाद करणं, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आपली संघटना मजबूतीनं उभं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तिकीट कोणाला मिळतील याची चिंता करू नका। एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, नेत्याच्या अवतीभोवती जे फिरतील त्यांना तिकीट मिळणार नाहीत। माननीय मोदीजींच्या कार्यप्रणालीतनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आता नेत्याच्या भोवती फिरणाऱ्याचं या पक्षात भलं होऊ शकत नाही, जनतेच्या भोवती फिरणाऱ्याचंच भलं होऊ शकतं। आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचे त्यावेळी शत्रू कोण आहे याचा विचार करायचे नाही, समोर कोण आहे याचा विचार करायचे नाही। त्यांचं पूर्ण हे मान्यता होती, देव देश आणि धर्मासाठी लढायचं आहे। आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः करता लढत नाही आहे, त्यांना स्वतःचं स्वराज्य करायचं नाही आहे। आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या स्वतःचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, त्यांचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही आहे। या देशाकरता आपल्या जीवनातले 24 तास क्षण कण कण देणारा अशा प्रकारचा आपला नेता आहे। त्यामुळे जो मार्ग माननीय मोदीजींनी या देशामध्ये तयार केलाय त्या मार्गाने चालायचा आहे।